शिवसेना सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे सध्या आमच्यासोबत आहे. सर, तुमच्या माध्यमातून MMR समिटचा कार्यक्रम आज इथे होत आहेत. कशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि काय कार्यक्रमाच्या माध्यमातून मेसेज देण्याचा प्रयत्न आहे? आम्ही दरवर्षी कन्स्ट्रक्शन टाईम्सच्या सपोर्टने MMR इन्फ्रास्ट्रक्चर समिट ठेवतो. आज MMR इन्फ्रास्ट्रक्चर समिट 2026 या ठिकाणी ठेवलेला आहे. विकसित भारत 2047चा जो टार्गेट आहे तो टार्गेट अचीव करण्याकरता ज्या स्टेक होल्डर्स आहेत, ज्या एजन्सी आहेत आणि जे प्राधिकरण आहेत त्यांचा काय रोल आहे आणि जे प्रॉब्लेम्स आहेत हे जर विकसित भारत टार्गेट अचीव करण्याकरता तर त्याचे सोल्युशन काय याची एक चर्चासत्र या ठिकाणी ठेवलेले आहेत. जे प्रॉब्लेम्स MMR रिजनमध्ये आहेत, पॉट होल्स रिलेटेड असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेन रिलेटेड असेल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ज्या पूर्ण करण्याकरता काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनला अडचणी होतात, टेक्निकली अडचणी होतात, तर जे एक्सपर्टीज येऊन त्याचं टेक्निकली सोल्युशन सांगून त्याचा एक आम्ही व्हाईट पेपर बनवणार आहे. आणि तो व्हाईट पेपर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे UD डिपार्टमेंट पण आहे त्यांच्याकडे तो आम्ही सपोज करणार आहे की ह्या प्रॉब्लेमचं हे सोल्युशन आहे आणि हे सोल्युशन जर इम्प्लिमेंट केलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि लोकांना चांगली सुविधा मिळू शकते. तर असा मेन एम ह्या समिटच्या मागे आमचा आहे. चर्चेसाठी कोण कोण प्रमुख पाहुणे येणार आहेत? नाही, चर्चेसाठी वेगवेगळे आता MMRDचं प्रेझेंटेशन झालं, SRA आहे, MIDC आहे, MSRDC, ह्या प्रत्येक जी प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणाचे जे प्रमुख अधिकारी आहेत ते ह्याचं प्रेझेंटेशन आहे. आणि त्याचबरोबर IITचे काही प्रोफेसर आहेत आणि जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल आणि विविध युनिव्हर्सिटीमधील पण एक्सपर्टीज आहेत आणि ज्यांना टेक्निकली ह्या अनुभव आहे पूर्ण आणि ज्यांच्याकडे टेक्निकल सोल्युशन आहे अशा लोकांना पण आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. तर प्रत्येकजण आपलं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी देणार आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन, टेक्निकल सोल्युशन ते त्याचं सादरीकरण करणार आहे आणि त्याचा एक रिपोर्ट आम्ही बनवून तो गव्हर्नमेंटला देणार आहोत. श्रीकांत शिंदेजी पण येणार आहे त्याच्यामध्ये? डॉक्टर श्रीकांत शिंदे हे त्यांचं 4 वाजता या ठिकाणी एक सेमिनार आहे. त्यांच्या एक क्वेश्चन आवर त्यांच्यासोबत ठेवलेलं आहे. त्यानंतर 4:30-5 नंतर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण येणार आहेत आणि त्यानंतर एक बाम अवॉर्ड्स आहे जो बिल्डिंग अँड मटेरियल्सचा जो अवॉर्ड्स आहे तर तो आहे त्या. एक मोठी बातमी आहे, पुण्याच्या नसरापूरमध्ये जे मुलीसोबत प्रकरण झाला होता त्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा दिली आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया असते? अत्यंत त्या चिमुकलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. त्याच्या कुटुंबियांची मागणी पण होती की फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी माननीय न्यायालयाचं खूप आभार मानतो. तात्काळ त्यांनी हा निकाल दिलेला आहे. एक ऐतिहासिक निकाल आहे कारण एवढा फास्ट ट्रॅकमध्ये हा पहिलाच खऱ्या अर्थाने आपण बघत असाल की निकाल लागला असेल. सर्व पोलीस यंत्रणा असेल किंवा वकील असेल किंवा सरकारी जे कोणी वकील आहेत हे सर्वजण या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की त्या चिमुकली, कारण संपूर्ण देशात खळबळ माजली होती ह्या संपूर्ण प्रकरणामुळे आणि एक वातावरण निर्माण झालं होतं आणि खऱ्या अर्थाने एक लोकांमध्ये द्वेष पण होता, आक्रोश पण होता आणि कुठे ना कुठेतरी त्या चिमुकलीला न्याय मिळावं ही सर्व लोकांची भावना होती आणि आज न्यायालयाच्या माध्यमातून ती मिळालेलं आहे आणि फाशीची शिक्षा ही योग्य आहे आणि त्याचं स्वागत करतो आणि न्यायालयाचा आभार मानतो. वाटतं तुम्हाला की याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर आता दुसरा कोणी अशा प्रकारचे कृत्य करणार नाही? आपण बघाल की पहिल्यांदाच एवढा लवकर निकाल लागलेला आणि फाशीची शिक्षा झालेली आहे. हा एक समाजात एक मेसेज जाईल. जर अशा कोणी घटना कोणाच्या मनात विकृती असेल तर त्याच्या मनात हे फाशीच्या शिक्षेची भीती राहील आणि तात्काळ असेच निर्णय लागायला पाहिजे आणि समाजाच्या ह्या विकृतीला संपुष्टात आणायला पाहिजे. राजकीय प्रश्न आहे. खासदार फुटीनंतर आता उद्धव ठाकरे प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात जाऊन वेगवेगळे आरोप करत आहेत आणि शिवगाल पण तुम्ही बघू शकता, त्याच्यावर काय सांगा? नाही, त्याच्याबद्दल आम्ही ह्यापूर्वी पण त्यावेळी 2022ला पण अशाच गोष्टी झाल्या होत्या तर आम्ही त्याचं उत्तर शब्दांनी न देताना कामाने देतो आहे. आणि आपण बघाल 2022 ते आत्ताचा 2026चा कार्यकाल विकासाची कामं केली म्हणूनच 7 खासदार पुन्हा निवडून आले, 60 आमदार निवडून आलेत आणि लोकांनी क्लिअर मॅन्डेट महाराष्ट्रात दिलेला आहे, तो कामांमुळे दिलेला आहे. त्यामुळे या टीकेकडे लक्ष न देता कामावर लक्ष केंद्रित करू आणि खासदार आलेत कामाकरताच आलेले आहेत, विकासाकरताच आलेत, त्यांनाही त्यांची हीच भूमिका आहे की तिकडे लक्ष न देता जनतेचा विकास होणं, जनतेची कामं होणं याच्यावर लक्ष केंद्रित करणं, त्याला प्रत्युत्तर हे कामातून आम्ही देऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.